आजचा व्हिडिओ म्हणजे ह्याच्यावरती असं काही खास नाही आहे, पण सांगावंसं वाटलं तुम्हाला की आज सिग्नल फॉलो करण्यासाठी थांबलो होतो मी. तर जस्ट माझ्यासमोर एक सर होते, त्यांनी मला थोडंसं पुढं बोलवलं की बाबा तू थोडंसं पुढं ये, कारण मागची गाडी एक जाण्यासाठी तिला साईड द्यायची होती. तर मी थोडीशी गाडी पुढे घेतली आणि तेवढ्यात एक टू व्हीलरवाला पोलीस आला म्हणजे तो आलाच आणि तो मला डायरेक्ट शिवी देतोय की अजून गाडी पुढे घे थोडीशी. ही गोष्ट त्यांनी नीटही सांगितली असती तरी मी अजून थोडीशी पुढेही घेतली असती, पण समोरून पण जाणाऱ्या गाड्या होत्या. पण ॲक्च्युली मला त्या सरांनी सांगितलं थोडीशी पुढे घे, म्हणून मी अजून पुढे घेतली. पण मला घ्यायची नव्हती, कारण जी जेब्रा क्रॉस पट्टी असते ती थोडीशी माझ्या पुढेच होती आणि मला ती क्रॉस करून थोडं पुढे थांबायचं होतं, कारण एक मागे गाडी अडकली होती तिला जाण्यासाठी. तर तेवढ्यात तो पोलीसवाला मला शिवी देतो आणि म्हणतो की गाडी थोडीशी पुढे घे. मला असं वाटलं की त्याच्या वडिलांनी पैसे दिले होते रस्ता म्हणजे रोड बांधण्यासाठी, तो सिग्नल उभा करण्यासाठी, आणि कारण तो त्या चौकात येईल आणि तिथं फिरेल तो. म्हणजे आपल्याला लक्षात नाही येते की सिग्नल किंवा रोड हे असले कामं करतात ना, त्यांच्या बापांनी पैसे देऊन बांधलेले रोड किंवा हे आहेत असं वाटतं मला. आणि हे म्हणजे एकदम नीचपणा त्यांचा, म्हणजे मूर्खपणा म्हणता येणार नाही, त्याला भिकारचोटपणा म्हटलं जातं आमच्या भाषेमध्ये. जशी त्यांची भाषा होती, न काही चूक करता न काही करता त्यांच्याशिवाय ऐकून घ्यायच्या, कारण आपण त्यांना काहीच करू शकत नाही म्हणून. आणि मी बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून की भिकारचोट काही असतात जे त्यांच्यामुळे दुसऱ्यांचं नाव खराब होतं. तर बस.